उद्याच्या 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आंबुलगा गटाचे आणि गणाच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात। या प्रचार सभेचे प्रमुख राज्याचे का हो अभय साळुंखेचं संपलं म्हणजे उठून चाललो का? जरा माझं बी आहे का? अरे काय धंदा आहे? अरे मी जुना माणूस आहे, नवीन आलो नाही। हा, पाणी प्यायचं तर प्या आणि इराकातलं जायचं जावा। राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमचे स्नेही अमित भैयाजी देशमुख, या गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ विचारवंत, ज्यांनी अनेक दशकं या तालुक्यासाठी आपले विचार मांडण्याचा, या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, असे आदरणीय ज्येष्ठ शिवाजीरावजी शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष, आता मला त्यांच्यासारखं बोलता येत नाही, सगळे बॅटिंग करून आले तिथं, आणि त्या बॅटिंगचा फायदा आम्हाला व्हायला लागला की आम्हाला 11 खेळाडू लागत नाही, एकच खेळाडू लागत। फक्त बॉलर आता पंकजने ठरवायचं कसं बॉलिंग करायचं ते। अभयजी साळुंखे तालुका अध्यक्ष, विजयकुमारजी आमचे स्नेही, नेहमीच सगळ्याला भूल देणारे, डॉक्टर बातांबरे आणि त्यांचे आरएमओ चक्रधरजी शेळके, अमितभाई शेख, महेशजी, राजकुमारजी, आता प्रत्येकाचं नाव घेणं योग्य नाही, वेळ कमी आहे। आव्हाने सगळ्याच नाव घेतलं असल्यामुळं मी आदरणीय व्यासपीठ म्हणतो। उमेदवार तर म्हणलेलंच आहे, पंकज शेळके, सही आहे ना? उपस्थित या पंचकृषीतून, या गटातून आलेले सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, विधानसभेला याच व्यासपीठावरती मी या ठिकाणी भाषण केलंय। थोडक्यात हुकलं, मी असं म्हटलं होतं की अमित भैया तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी प्रदेशाध्यक्ष होतो। आता वेळ जवळ आलेली आहे, हे मी म्हणत नाही, नियतीचा काळ आहे तो भाग, काळ गेला, वेळ गेला। आता ज्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सामोरे जात आहोत त्याच्यासाठी आपल्याला विचार करणं आवश्यक आहे। देशाच्या राजकारणाबद्दल, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल किंवा जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल अभयने स्पष्ट मनसोक्त त्या ठिकाणी बोलले, त्यांच्या भाषामध्ये माझी सहमती आहे। पण ही जी जीवाभावाची निवडणूक आहे, ही सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत जाणारी निवडणूक असल्यामुळं 9 वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या समोर येत आहे। ह्याच्यामध्ये आपली सत्ता नव्हती, मागच्या 3.5 वर्षापासून प्रशासकीय काळ होता,
आणि ह्या सगळ्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिले, आपणच नवे महाराष्ट्रानं बघितलंय की बाबा आपले हाल अपेष्ट काय आहेत. ह्यांना या सरकारला निवडणुका नको होत्या, परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत की त्यांनी सक्त आदेश दिले की उद्या या लोकशाहीच्या माध्यमातून ज्या संविधानानं जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला तुम्ही सत्ता द्या, लोकप्रतिनिधींच्या हातात कारभार द्या, मग या निवडणुका होत आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, दुर्घटना काल परवा घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांचं अपघाती निधन झालं. आपण सगळ्याच्या याच्यामध्ये आपण श्रद्धांजली त्यांना आपण अर्पण करतोय. म्हणून 5 तारखेच्या ऐवजी 7 तारखेला मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. पण आता मी मूळ ह्याच्यासाठी येतोय की बाबा गाव एवढं भारी आहे. नेहमीच आम्ही म्हणतो काय सुभाषराव म्हणतात की बाबा, आता नवीन पिढीला माहिती नसेल, देशात जेवढे पक्ष आहेत तेवढे ह्या गावात पक्ष आहेत. काय शिवाजीराव बरोबर आहे का? तुम्हाला चांगलं 80 वर्षाचा अनुभव आहे, मग तुम्हाला वेगळं बोलायची काही गरज नाही. पण आता कुठंतरी तुम्ही ते आमच्या विचाराचे सहमत आहात म्हणून तुमचा आभार मी या ठिकाणी मानतो. हरकत नाही, कोण कोणाच्या विचाराचा असावं, कोण कोणाचं धोरण त्या ठिकाणी घ्यावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडायचा, आपलं धोरण मांडायचा अधिकार आहे. पण ज्या वेळेस ह्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुण्या कारणासाठी ह्या निवडणुका होतात. दर 5 वर्षाला प्रत्येक कामासाठी लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला एका मताचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार कसा वापरायचा हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. उद्या ग्रामपंचायत आहे, आज पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, उद्या विधानसभा आणि परवा लोकसभा आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला त्या त्या कामासाठी ज्या अधिकाराचा वापर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला विचारपूर्वक विचार करावा लागेल. ग्रामपंचायतला जसं आपण आपल्या गल्लीतला विचार करतो, आपल्या वार्डातला विचार करतो आणि आपण म्हणतो की बाबा आपला हा माणूस कामाचा आहे, आपलं काहीतरी होईल. तिथं पक्ष राहत नाही, तिथं माणूस राहतो. परंतु जसं जसं आपण वरती चढतो, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, तिथं त्या पक्षाच्या धोरणामुळे होतं ते. ह्याचं कारण असं, आपली ग्रामपंचायतची कुवत राहत नाही. पुष्कळ वाटतं की आपण काहीतरी करावं, परंतु आपली ताकद कमी पडते. मग त्यावेळेस आपण काय करतो, आपण पंचायत समितीची मदत घेतो, जिल्हा परिषदची मदत घेतो, विधानसभेची किंवा महाराष्ट्र शासनाची मदत घेतो, किंबहुना केंद्र सरकारची मदत घेतो. परंतु या लोकशाहीच्या माध्यमातून हे घडत असताना आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे की उद्याच्या भवितव्यामध्ये येणारी पिढी जर सुरक्षित ठेवावं लागेल तर तुम्हाला आम्हाला विचारपूर्वक निर्णय. ठीक आहे, आपलं जे नेतृत्व आपल्याला एवढं मोठं केलंय, आपल्या आंबुलग्याचं नाव केलंय, आपल्या तालुक्याचं नाव केलंय, आपल्या जिल्ह्याचं नाव केलंय, हे विसरून चालणार नाही. कारण ज्या नेतृत्वाला आपण तयार केलं अनेक दशकांमधून, आज 50-60 वर्षापासून आपण निलंगेकर साहेबाला तयार केले, देशमुख साहेबाला तयार केले, चाकूरकर साहेबांना तयार केले, हे तुम्ही आम्ही बघतोय. आणि त्याच्यामुळं आज आपल्या ह्या गावची किंवा ह्या जिल्ह्याची जी ओळख आहे, महाराष्ट्रामध्ये नाही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला लातूर जिल्हा काय आहे हे त्यांची ओळख झाली. हे केवळ तुमच्या ताकदीमुळं, तुमच्या आशीर्वादामुळे. आणि हेच
येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला हे नेतृत्व बघायचं असेल तर आपल्याला कुठंतरी हा निर्णय घ्यावा लागेल. ही निवडणूक नेत्याची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. आपण मोठे व्हा, आपण मोठे झालं तर आपलं नेतृत्व मोठं होणार आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी होतील. आणि ज्या ज्या वेळेस काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेवर आले, केंद्रात असू, राज्यात असू किंवा जिल्हा परिषदेमध्ये असू, ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे, अनेक प्रश्न आहेत आपल्या समोर. शेतकऱ्याचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न, 18 पगड जातीचे प्रश्न आहेत. सांगायचं म्हणलं तर पुष्कळ सांगता येईल. आज यांना सत्ता देऊन बघितलंय, आज सुद्धा बघतोय. ह्याला निवडणुकात नको, आज सगळा कारभार अधिकाऱ्याच्या हातात आहे. जर शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आपण बोलायला गेलो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हेही आपण बोलतो. सोयाबीनला भाव नाही, उडदाला नाही, मुगाला नाही, हरभऱ्याला नाही. एक शाश्वत पीक म्हणून आपण ऊसाला बघतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ज्या वेळेस आपण गावचा विचार करत असताना ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, आम्ही सुद्धा 35 वर्षांपासून काम करतोय. समाजात असेल, राजकारणात असेल, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं जिल्हा परिषद मेंबर झालो, अध्यक्ष झालो, उपाध्यक्ष झालो. 92ला ज्यावेळेस आपली जिल्हा परिषद ही लातूर जिल्ह्याची अस्तित्वात आल्यानंतर त्यावेळेस कुठल्याही तेवढ्या योजना नव्हत्या. परंतु आज भरमसाठ योजना त्या ठिकाणी झाल्या. पण त्याचा जो गैरफायदा आज या ठिकाणी होतोय. साधा उदाहरण तुमच्या समोर आहे. गोट्याचे पैसे मिळत नाहीत, गोट्याला पैसे द्या. घरकुलाला पैसे द्या. आज सगळ्या पगारी बंद आहेत. आज अनुदान नाही, विमा नाही. असं कधी झालंय का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2008 मध्ये आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सोयाबीनचं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालं. 8व्या दिवशी 50,000 तुमच्या खात्यावर पडलेत का नाही मला सांगा. त्यावेळेस काय केवायसी होतं का? ऑनलाईन होतं का? हे अर्ज पाहिजे, ते अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं काहीच नव्हतं. अरे तुमचे खाते बँकेमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला पैसे द्यायला का रोग धाड भरले का? हे लोकांचं म्हणणं आहे, माझी भाषा नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर मदत करायची असेल तर मागचा पुढचा विचार न करता तुम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे टाकले पाहिजे. काय चाललंय एवढं? फक्त भावनेच्या आधारे तुम्हाला गुंग ठेवायचं. कुठं मंदिराच्या नावानं, मस्जिदाच्या नावानं, अरे बाबा आम्हाला सुद्धा श्रद्धा आहे देवावरती, पण आम्ही मताचा जोगा मागत नाही. आम्ही कामावर मागतो, विकासावर मागतो. ही आमची किमया आहे. आता तरी डोळे उघडा, हे मी हात जोडून विनंती करतोय. तुम्हाला काम करणारी व्यक्ती पाहिजेत का असंच थापा मारून 2%, 5% पाहिजे? किती टक्के घेतला सर? म्हणजे सांगायचं तात्पर्य की बाबा बघा, ही निवडणूक तुमची आहे. तुम्ही जेवढी ताकद द्याल त्या ताकदीचा उपयोग येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याची जी परतफेड करायची, हे जे हाल अपेष्टा तुमच्या या तहसीलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये होतात, हे जर बंद करायचं असेल आणि पूर्वत जसं काँग्रेसच्या काळामध्ये तुम्हाला काही खिशाला झळ बसत नव्हतं, हे आम्हाला माहिती आहे. ते जर पुन्हा दिवस आणायचे असतील तर आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता जमाना बदललाय हो. आता इथं पत्रकार बसलेत, काय बघायचं बघा, काय छापायचं छापा. मी पेपरच वाचत नाही म्हणून मला बोलायचीच गरज नाही.
किटकिट नको, पेपर वाचून टेन्शन घ्यायचं ते नाही. आता दरवेळेस इनकमिंग काय भया, किती इनकमिंग, जाऊ द्या ना. कोण पदासाठी जाते, कोण गुत्तेदारीसाठी जाते, जाऊ द्या. आणि पुन्हा जर आपली सत्ता आली आणि तुमच्याकडे जर हातपाय जोडून आले तर घेऊ नका, नाही तर मी तुमचा दुश्मन होईल. काय मयूर, काल काँग्रेसमध्ये आज बीजेपी जाऊन त्यांना तिकीट मिळते. काय भानगड आहे हा? हे काय पक्ष काय कपडे बदल? अरे एक काळ असा होता निलंगेकर साहेबांमध्ये पासून किंवा देशमुख साहेबांमध्ये एक निष्ठा. एका वेळेस एका गावामध्ये सकाळी बोलल्यानंतर ते तंतोतंत पालन व्हायचं. आज सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात, संध्याकाळी बोलतात आणि झोपताना दुसरंच बोलतात. काय चाललंय काय? अमित भैया आता लक्षात घ्या, पुन्हा मी सांगितलं नाही म्हणून मी जाहीर सभेत सांगतो, पुन्हा जर कुणाला काय असं काही घेतलात तर माझ्यासारखं डन साक्षीने बोलतोय बरं का. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमचं गाव एवढं शहाणं आहे, चतुर आहे. निलंग्यात जिल्ह्याच्या नकाशावरती आंबुलकर कुठे आहे म्हणलं तर पहिलं बोर्ड जातं. आणि तुम्ही विचारपूर्वक मतदान करतात हे मला माहिती आहे. मागच्या वेळेस थोडक्यात ताई आमची गेली, परंतु आता पंकज आता हिरो होऊन येणार आहे. त्याला ध्यास सुटूल आमचा. माझं नाही रे बाबा, तुमचं. आता तरी माझ्यासाठी नाही तर नाही, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या उमेदवारासाठी करा. हे तुमच्यासाठी म्हणतोय, माझं काही बिघडत नाही. माझं कोलागाबा जाणारं शेत आहे, मी पाण्याखाली नाही. माझ्याकडे ऊस न फीस 4 कोंबडे आहेत बघा. ती बी आता इलेक्शन मध्ये जाणार आहेत का मला माहिती. आणि इथं तर सुकाळच आहे. बाकीचं व्यवस्था तुम्ही बघा, ताटली वाटी मी आणतो, बाकी पण हे जाऊ द्या. त्या दिवशी 7 तारखेला बिघडू नका म्हणजे झालं. व्यवस्थित करणं आपलं. हे एक बोट दाबल्यानंतर पुढचं 5 वर्षाचा आपण विचार करतो. म्हणून तुम्हाला विनंती आहे की बाबा ठीक आहे, नेहमीच आपण बोलतो, करतो, भांडतो, सुखदुःखात राहतो, सगळ्या कार्यक्रमात राहतो उपस्थित. पण हा मोठा कार्यक्रम तुम्हाला जरा आपल्याला पुढच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी करायचा असेल तर आपल्याला हे निर्णय घ्यावाच लागणार आहे. नाहीतर वरचा देव जरी खाली आला तर तुम्हाला आम्हाला कोणी वाचवणार नाही. हे सांगण्यासाठी मी इथं आलोय आणि म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.